चला चला मॅच स्पीडअप करा प्लीज, स्पीडअप करा. 20 मिनिटं कालावधी आहे. प्लीज लक्षात ठेवा हा टाइम. थोडं इकडचे पब्लिक थोडस बाजूला या. चला बॅटिंग टीम लगेच लगेच चला स्पीडअप करा. बॉलर रोहन, आझाद सीसी आणि गणेश 11 आपण टॉस साठी या. आझाद सीसी आणि गणेश 11 माईकशी कॉन्टॅक्ट करा. आझाद सीसी आणि गणेश 11 प्लीज कॉन्टॅक्ट करा. आझाद सीसी आणि गणेश 11. चला जाऊया तो आणखी एक महत्वाची मॅच. जी मॅच जिंकणारा संघ क्वालिफाय होईल उद्याच्या दिवसात, अर्थातच अंतिम 3 मध्ये दाखल होईल. यावेळेला जर आपण पाहिलं तर सिंगल रन येतोय. यावेळेला जर आपण पाहिलं पुन्हा एकदा व्हाईट बॉल. यावेळेला जर आपण पाहिलं तर तिकडे मात्र मिसफील्ड होताना पाहायला मिळते आणि यावेळेला मिसफील्ड झाली आहे. रन जर आपण पाहिले तर 8 रन झालेत. रोहन गोलंदाजी करतायत. अतिशय महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. तिथे पुन्हा एकदा मिसफील्ड, आणखी त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये. 2 रन पुन्हा पुढे जातील. आज या क्रीडा स्पर्धेचा दिवस क्रमांक 2 आपण पाहतोय आणि दिनांक आज 14 फेब्रुवारी. आजच्या दिवसाला महत्व आहे. त्याचबरोबर दिनांक 18 फेब्रुवारी ते गुढीपाडवा हा सण, या सणाच्या एक दिवस अगोदरचा जो दिवस, या दिवसाचा जर आपण विचार केला तर संपूर्ण महिन्याभरचा कालावधी बलिदान दिवस, बलिदान मास म्हणून हा दिवस आपण खऱ्या अर्थाने हिंदू म्हणून पाळणं खूप महत्वाचं आहे. कारण हिंदू धर्म रक्षक म्हणून ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांनी ज्यांच्यावरती मुघलांनी केलेलं यातना, मुघलांनी केलेलं त्यांच्यावरती अतिशय क्रूरपणाचे त्यांना दिलेले भोग, आणि धर्मासाठी कडवड म्हणून धर्मवीर संभाजी महाराजांनी शेवटच्या क्षणापर्यंत, प्राण जाईपर्यंत त्यांनी मात्र धर्मासाठी सर्व यातना भोगल्या.
आणि आज आपण हिंदू म्हणून जगत आहोत. धर्मवीर संभाजी महाराज यांच्यामुळे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आज आपल्याला हे दिवस पाहायला मिळत आहेत. तर धर्मवीर संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस म्हणून बलिदान मास हा संपूर्ण आपण महिनाभर खरं तर पाळणं महत्वाचं आहे. कारण संपूर्ण शिवसैनिक, धारकरी सर्वच जण हिंदू म्हणून हा दिवस नक्कीच पाळतात आणि आपण देखील त्या दिवसाचं महत्व, त्या महिन्याचं महत्व नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे. एक ओव्हर रन झाले 14. यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा पॉइंट कव्हरला खेळली सिंगल रन. ऋषी गोलंदाज, पुन्हा एक सिंगल रन, डॉट बॉल. हो हो, नाईस बॉल. बॅटरच्या जवळपासच पिचिंग केलंय. डॉट बॉल येतोय. 3 बॉल रन झालेत 15. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर. लेग साइडला फ्लिक केलंय. चला, इनिंग मध्ये टॉस केला जाणार आहे. पुढच्या 2 संघांनी रेडी राहा, टॉस साठी उपस्थित राहा. पुढचे 2 संघ कॉन्टॅक्ट करा. आझाद सीसी आणि श्री गणेश 11. आझाद सीसी आणि श्री गणेश 11. खोलवर टप्प्याचा बॉल कव्हर्सला ड्राईव्ह केलाय, फेकी केलाय. एकेरी धाव. इनिंग मध्ये टॉस करू आपण. इनिंग मध्ये टॉस करू. यावेळेला पुन्हा एकदा टॅप केलाय. डॉट बॉल येईल काय? आणि डॉट बॉल. 2 ओव्हर 17 कव्हर केली ओव्हर. चांगला बॉलिंग पाहायला मिळाली ऋषी यांची. ऋषीने खुशी दिली. 14 रन होते, 3च रन दिलेत. नेक्स्ट ओव्हर रोहन येतोय. चला, स्पीडअप करा, स्पीडअप करा प्लीज. अंपायर थोडंसं आणखी स्पीडअप करायचं आपण इथून पुढे. अजून पुढचे सामने आहेत. 10 वाजून हो हो, नाईस बॉल. अपील, बट सेफ आहेत बॅटर. चांगला बॉल. पहिलाच बॉल रोहन यांचा. स्कोर कुठेतरी थांबवला गेलाय. पहिल्या ओव्हरला 14 रन होते, पण सेकंड ओव्हरला थोडासा बॉलिंग अटॅक चांगला राहिला ऋषी यांचा. ऋषीने खुशी दिली संघाला. स्टेपआउटून खेळले पुन्हा एकदा. 1 रन. हो हो, आडव्या बॅटने घ्यायचा होता, बॉल मिस झालाय. जर्सी क्रमांक 45 रोहन नाव आहे, पण आठवण होते रोहित शर्माची. 45 जर्सी क्रमांक. इथे मात्र आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळलेत. मिड ऑनला प्लेअर आहेत. फिकी केला जाईल. रन एकेरी असेल. त्याचबरोबर स्वागत आहे जोगेश्वरी विधानसभा समन्वयक सन्माननीय बाळा शिंगरे साहेब, आपलं स्वागत आहे. जोगेश्वरी विधानसभा समन्वयक सन्माननीय बाळा शिंगरे साहेब, आपलं स्वागत. चांगली ओव्हर कव्हर केले दोनही. अगदीच स्कोर बऱ्यापैकी थांबवलाय. 20 रन आता पाहायला मिळत आहेत. इथे फटका फटका फटका. काय निर्णय घ्यायचा आहे? 1 रन. सिंगल रन. बॉल लागला व तिकडे आणि मग बाहेर गेलाय. सिंगल सिंगल.
अवघे 4 रन दिले या गोलंदाजाने देखील. काय जबरदस्त बॉलिंग आहे रोहनची देखील. ऋषीचा पुन्हा विचार केला, ज्याने चांगली ओव्हर कव्हर केली त्यामुळे ऋषीला पुन्हा विचारात घेतलंय. षटक क्रमांक 14 वैयक्तिक दुसरं आणि रन झाले 3 ओव्हर 21 म्हणजे 3 रन वर ठेवलेत. आता शेवटची ओव्हर आहे, महत्वाचं षटक असणार आहे. लास्ट ओव्हर, एक महत्वाची मॅच. उद्याच्या दिवसासाठी क्वालिफाय होणारा संघ अंतिम 3 मध्ये दाखल होईल. कालच्या दिवसात एक संघ क्वालिफाय झाला, आजच्या दिवसात एक संघ क्वालिफाय होईल. हो हो, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. क्लास 1 बॉल, जबरदस्त पिचिंग. बॅटरच्या अगदी जवळपास पिचिंग केलंय, अगदी प्रॉपर रीड केलं जातोय बॅटरला. यावेळेला पुन्हा एकदा लेग साइडला सिंगल. 1 रनाला हरकत नाहीये, पण मोठ्या स्ट्रोक पासून यांना लॉक केलाय. पहिल्या ओव्हरला वाटलं 14 रन आलेत म्हणजे एक 40 पर्यंत धावसंख्या रचली जाते, पण त्या धावसंख्येला कुठेतरी कंट्रोल केलं उर्वरित पुढच्या गोलंदाजांनी. हेच क्रिकेट आहे, पहिल्याची चुकी दुसऱ्याने भरून काढायची. नाईस स्ट्रोक यार, चांगली फिल्डिंग. अर्जुन, काय अर्जुन आला भाई, जसं काय महाभारताचं युद्ध होतं आणि अर्जुन डायरेक्ट थेट तिकडे शिरला. पण हे क्रिकेटचं युद्ध आहे. जरी त्या महाभारतामध्ये अर्जुन बाण घेऊन आले असले तरी या महाभारतामध्ये, क्रिकेटच्या महाभारतामध्ये अर्जुन बॉल थांबवण्यासाठी आलेत. पुन्हा एकदा अर्जुन, चान्स होता तिकडे आणि अशा मिसफील्ड करून चालणार नाहीये. तिकडे मात्र विकेट आहे. 9 सेकंडला 2 रन. रन झालेत 25, बॉल राहिलेत शेवटचे 2. चांगला बॉलिंग अटॅक. ऋषी लेफ्टी बॅटर असूनही स्ट्राईकवर आहेत. सुभान, चांगला क्लास स्ट्रोक पाहायला मी इथं फेकी गेला. 1 रन आता झाले 26. शेवटचा बॉल अगदी महत्वाचं आहे. पहिल्या ओव्हरला 14 रन येऊन देखील धावसंख्येला कंट्रोल करणं म्हणजे गोलंदाजांचं कौतुक आहे. चांगले पिचिंग केली जाते, टप्पे फिल्डिंग चांगली केली जाते. एका बाजूला संघ जर आपण पाहिलं तर आहे आंबेवाडीचा संघ आणि एका बाजूला संघ आहे आई माऊली संघ. 2 विजेते संघ एकमेकांचे विपक्ष. शेवट बॉल इनिंगचा. पुन्हा एकदा टॅप केला अर्जुनकडे बॉल आणि एक 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 1 रन. रन झालेत 27. 28चा पाठलाग. चला टॉसकडे जाऊयात. टॉस साठी यायचे दोन्ही टीम, दोन्ही कॅप्टन यायचे टॉस साठी. थोडं कॅमेऱ्यापासून थोडस बाजूला या. आमचे मंदार हा टॉस कव्हर करतील. राजेंद्र करदुडेजी हा टॉस करतायत. सो टॉस जिंकलेत. डिसिजन काय व्हायचंय? ओके ओके, हेड्स होता, सॉरी. फिल्डिंग. ओके, तुमचा निर्णय आता यांनी घेतलाय, हरकत नाहीये. चला लगेचच मॅचला सुरुवात होईल काही क्षणात. चला 28 धावांचा पाठलाग करायचंय. थोडस स्पीडअप करायचंय. स्पीडअप करा, स्पीडअप करा. चला मॅच चालू करा लगेच. टाइम आपण टाइम घालून चालणार नाहीये, अजून पुढे बरेचसे मॅच आहेत. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. चला
ओमकार गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकचा बॅटर रोहन, नॉन सेकंडला मयूर. पहिलाच बॉल कव्हरला खेळलेत. 28 लक्ष आहे 24 बॉल मधील. सी बाउंड्रीचा क्रिकेटची क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. मुंबईचं क्रिकेट कसं आहे, मैदानातील वास्तविकता जी भौगोलिक परिस्थिती आहे त्या अनुषंगाने आपण मुंबईचं क्रिकेट पाहतो. इथला क्रीडांगणाचा विचार केला तर 3 झोन मध्ये तुम्हाला चौकार आहे. काही मुंबईचं क्रिकेट असं देखील आहे की अगदीच छोट्या छोट्या क्रीडांगणामध्ये अंडरआर्म क्रिकेट खेळलं जातं. 1-2-4चं क्रिकेट, 1-2-4चं क्रिकेट खरं तर मुंबईमधील सर्वात अंडरआर्म क्रिकेट मधलं डिफिकल्ट क्रिकेट आहे. आता अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील बऱ्याच गोष्टी आता ग्लॅमर वाढू लागले. अंडरआर्म क्रिकेटचं विस्तारित झाले अंडरआर्म क्रिकेट देखील. यावेळेला चांगला ड्राईव्ह केला होता, प्लेयर आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. लेग साईडला फ्लिक केला होता, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. टॉस बॉल, गॅप मध्ये बॉल आणि 4 चौकार. रन जर आपण पाहिलं तर सुरुवात झाली चांगली. नेट बॉल. दोन विजेते संघ, ज्या दोन्ही संघांचा विजय आज वाखाणणे जोगा आहे, कारण दोघांनी एक बॉल एकच्या मॅच जिवंत केल्या, जिंकून दाखवल्यात. पुन्हा एकदा समोर फुल टॉस बॉल, चांगली फिल्डिंग, थांबवलाय. आणखी एक आली असती बाउंड्री पण सावरलं तिकडे. नाईस फील्ड. या वेळेला जर आपण पाहिलं रोहन भाऊ, सॉरी भाऊ, तुझ्याबद्दल काही राग आला असेल भाई, राग व्यक्त करत होता. गोलंदाज नेक्स्ट बॅटर ओमकार. ओमकार अर्जुन, अर्जुन आहे सॉरी. नेक्स्ट बॅटर अर्जुन, नॉन सेकंडला. दरम्यानचा बॉल, वेट बॉल. रन झालीत 9. 18 बॉल, अजूनही 19 धावांचा पाठलाग करायचंय. बॅकफुटला येऊन तिकडे मात्र खेळण्याचा प्रयत्न, डिक्लर मध्ये बॉल जातोय. काय अपील 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 अपील. थांबा 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 थांबा, अपील करू शकता पण आर्ग्युमेंट नको. आणि विकेट. चला बॅटर पाठवा लगेच, बॅटर पाठवा, वेळ घालवू नका प्लीज. आई माऊली लगेच या. गौरव, स्ट्राईकचा नवीन बॅटर गौरव येतोय. वाई गौरवचा देखील फटका फसलाय आणि गौरवला देखील माघारी जावं लागतंय. हो हो,
थँक्यू. नेक्स्ट बॅटर लिपेश. दोन महत्वाचे विकेट आलेत. रोहन आणि गौरव या दोघांना माघारी पाठवलंय. नेक्स्ट बॅटर्स आपण पाहिलं तर स्ट्राईकला आहेत. हॅट्रिक चान्स आहे. दोन सलगची विकेट गेलेत. गोलंदाज हॅट्रिकच्या शोधात. बॅकफुटला हलकासा प्रेशर बनतंय. ओहो, कुठेतरी थांबवलं जात आहे. 3 बॉल 9 रन. ही मॅच देखील फाईट होणार. ही मॅच देखील इंटरेस्टिंग होणार. सुपर मॅच होणार ही देखील. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. 3 बॉल 9 झालेत. चला जास्त आता टीम मीटिंग नका मित्रांनो. 3 बॉल झाले मित्रांनो. आम्ही कळवतोय तुम्हाला. मागे व्हा. या वेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक फेल डिलिव्हर. या वेळेला 4 बॉल 9 रन. आई माऊली आणि आंबेवाडी मॅच इथे. आणखी 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 विकेट. हॅलो. नेक्स्ट बॅटर अंकित. जर्सी क्रमांक 12 युवराज सिंग. तशीच बॅटिंग करावी लागेल. शेवटचा बॉल 1 to go 9 रन. आणि इकडे अजून अजून एक विकेट. चला 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 पुढे करा. पुढे चला. मॅच कंटिन्यू करा लगेच. 3 महत्वाचे विकेट आलेत. मॅच फसताना पाहायला मिळते. अवघे 9 रन झालेत. मॅच आहे 12 बॉल 19. मॅच कुठेतरी फसताना पाहायला मिळाली आहे. मॅच वेग वेग वेग. नो बॉल. एक्स्ट्रा देऊन चालणार नाहीये. बॉलर जर सुभान मॅच कव्हर झाली. आता एक्स्ट्रा देऊन चालणार नाही. ह्या वेळेला जर आपण पाहिला पुन्हा एकदा नो बॉल +1 बिफोर मी आफ्टर लाईन नो बॉल. मिडल लाईन नो बॉल. एका बाजूला आंबेवाडीचा संघ आणि एका बाजूला टीम आहे आई माऊली. दोन संघांची लढत. 12 बॉल 16 दोन्ही संघांकडे आता तेवढीच मॅच आली आहे. दोन्ही संघ तेवढेच समसमान पाहायला मिळत आहेत. फुल टॉस पॉइंटला खेळलेत. सिंगल मिळेल. फेकी केलाय. 11 बॉल अजूनही पाठलाग करायचंय. 15 11 बॉल 15. अर्जुन आता जे काही आहे भाई तुलाच करायचंय. हे महाभारत तुलाच घडवायचंय आता अर्जुन. ओहो नाईस अर्जुन. सिंगल. 10 बॉल 14. इंटरेस्टिंग मॅच. महत्वाचे 4 बॉल. पुन्हा एकदा इंटरेस्टिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस बॉल टॅप केलाय तिकडे. पुन्हा एकदा सिंगल रन निश्चितच मिळेल.
आणखी 1 रन पुढे जातोय. 9 बॉल आता 13 रन. 9 बॉल 13. यावेळेला निर्णय कळेल. निर्णय अजून झालेला नाहीये. थांबायचंय वेट. चला फेअर डिलिव्हर. सिंगल आहे. फेअर डिलिव्हर असेल. सिंगल रन. 8 बॉल 12. शेवटची 2 बॉल. 2 आले तरी 6 बॉलला 10 मॅच येते. बॉल 12 अजूनही पाठलाग करायचे. फुलटॉस बॉल टॅप केलाय. कोणता संघ मात्र उद्याच्या दिवसासाठी क्वालिफाय होणार? एक संघ कालच्या रात्रीत झाला, एक संघ आजच्या रात्रीत होणार. पण कोण आहे अंतिम 3 मध्ये जाणारा संघ? एक बाजूला आहे आई माऊली बॅटिंग करतायत. एक बाजूला जर आपण पाहिलं आंबेवाडी फिल्डिंग करतायत. 7 बॉल 11. शेवटचा महत्वाचा बॉल. यावेळेला समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक. लाजवाब. तिकडे काय घडलंय? निर्णय निर्णय निर्णय. आंबेवाडी विकेट साठी मागणी होतीये. विकेट साठी अपील होतीये. नॉट आउट. सिंगल रन. डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक खेळलेत. जमिनीलगतचा फटका. 6 बॉल 10. जबरदस्त मॅच. पुन्हा गोलंदाज षटक क्रमांक 2 हाताळलेला गोलंदाज वैभव. वैभव आहेत. चला 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 स्पीडअप करा प्लीज. वैभव आलेत. वैभव गोलंदाजी मार्क वरती. 6 बॉल. पहिलाच बॉल जर आपण पाहिला इकडे बाउंड्री. चुकी. नो बॉल आणि बाउंड्री. रन झालेत. 5 धावांची गरज. 6 बॉल आणि 5. सेम मॅच आपल्याला पाहायला मिळते. अजून मॅच संपली नाहीये. बॅकफुटला म्हणजे अर्जुन अगदी सेन्सिबल खेळतायत. महत्वाचे विकेट गेले. रोहन गेला, अल्पेश गेला, गौरव गेला आणि त्यामुळे अर्जुनने पारी सांभाळली. अर्जुन आणि सोबतीला रोहन देखील आहेत. 5 बॉल 4. फुलटॉस. सिंगल. आणखी एक संघ क्वालिफाय होईल. 3 रन. 4 बॉल 3. एक संघ अजून एक क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. तिकडे पॉइंटला पुन्हा एकदा खेळलेत. अवघा 1 रन पुन्हा. आणि 2 रन 2 रन 2 रन अजूनही पूर्ण करायचे. आजच्या दिवसातील असलेला आणखी एक संघ आजच्या रात्रीमधून तो पुढे जाईल. चला चला. दोन रन अजूनही. आणि तिकडे बॉल जज करत होते. विकेट आलाय.
नेक्स्ट बॅटर ऋषी. 2 बॉल 2. चला 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 चला, स्पीडअप करा भाऊ, स्पीडअप करा. 2 बॉल 2. जबरदस्त मॅच. 2 बॉल 2. जिंकणार कोण? 2 बॉल 2. ज्यांनी 1 बॉल 1च्या दोन्ही संघाने मॅच बनवल्यात त्या दोघांना एकमेकांच्या विरोधामध्ये 1 बॉल 1 कोण जिंकवतंय हे देखील आपल्याला पाहायला मजा येईल. ओमकार अर्जुन 1 बॉल 1 ला मॅच 1 बॉल 1 पर्यंत नेतील की वैभव 1 बॉल 1 पर्यंत मॅच आणतील? आणि आलीये ती मॅच. क्या बात आहे. पण इकडे जर आपण पाहिलं तर चालाकी दाखवलीये. नाईस अर्जुन, व्हेरी नाईस अर्जुन. अर्जुनला जे करायचं होतं ते त्यांनी केलंय. विकेट आलाय पण स्ट्राईक स्वतःकडे ठेवलीये. एक बॉल 1. आजच्या दिवसातील तिसरी मॅच. म्हणजे ज्यांनी 1 बॉल 1 दोन्ही संघाने विजय मिळवलाय ती 1 बॉल 1 पुन्हा येते. प्रेक्षक पुन्हा तुम्हाला 1 बॉल 1 पाहायला मिळते. आंबेवाडी आवाज येऊ दे. आंबेवाडी संघ जिंकेल. आंबेवाडी 1 बॉल 1. अर्जुनने मात्र चालाकी दाखवली. अर्जुनने स्ट्राईक स्वतःकडे आणली ना, हे खूप महत्वाचं केलंय. आणि या मॅच वर विजय. जबरदस्त अर्जुन. आणि आई माऊली हा संघ मात्र इथं विजयी होतोय. हॅलो, क्या बात आहे. खर तर आई माऊली संघ सिद्धेश भाई आई माऊली संघ जिंकले पण त्यांच्या मागे एक आहे ना अद्भुत तो शक्ती आहे. त्यांचा संघाचा कोच प्रथमेश साडविलकर ही त्या संघाच्या मागची एक अद्भुत शक्ती होती ज्यांनी हा चमत्कार घडवण्यामागे हे कार्य केलं. एक मेंटॉर म्हणून कार्य केलं, एक प्रशिक्षक म्हणून कार्य केलं आणि हा विजय मिळालाय. मॅन ऑफ द मॅच वन्स आणि मॅन ऑफ द मॅच अर्जुनला मॅन ऑफ द मॅच जाईल. अर्जुन यायचंय. हॅलो, अर्जुनला मॅन ऑफ द मॅच आहे. अर्जुन यायचे. सो वेल प्ले अर्जुन. एक महत्वाची मॅच जिथे त्याच्या संघाची पहिल्या फळीतील संपूर्ण बॅटर माघारी गेले होते आणि त्या अर्जुनने खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या युद्धामध्ये, या क्रिकेटच्या महाभारतामध्ये हा अर्जुन इथे मात्र हे महाभारत विजयी करून जातोय. अभिनंदन अर्जुन. अर्जुन तू तरी थांब भावा. अर्जुन अगदीच आज अर्जुनने खऱ्या अर्थाने महत्वाच्या क्षणाला, मोक्याच्या क्षणाला बॅटिंग केली. रोहन आउट झाला, अल्पेश आउट झाला, गौरव आउट झाला, पहिल्या फळीतील बॅटर आउट झाले आणि ज्यावेळेस एक एक बॅटर आउट होतो ना त्यावेळेस हळूवारपणे प्रेशर बनतं. पण तू ते प्रेशर, नक्कीच प्रेशर होतं, दडपण होतं, पण तू ते अंडर प्रेशर असताना देखील शेवटच्या क्षणापर्यंत आणि 1 बॉल 1 सर्वात डिफिकल्ट ती मॅच कव्हर केलीस. काय सांगशील एकंदरीत, कसं फील करतोय? मॅन ऑफ द मॅच मिळालंय आणि संघाबद्दल.
मॅन ऑफ द मॅच भेटला त्याबद्दल तर खूप चांगलं वाटतंय आणि टीम जिंकली आहे त्याबद्दल पण खूप चांगलं वाटतंय. आणि पहिली 2 मॅच तर माझी बॅटिंग झाली नव्हती. सो या मॅचमध्ये मला खेळायचंच होतं चांगलं टीमसाठी. सो एकंदरीत 2 बॉल 2 होतं, स्ट्राईकला तू होतास, पण मनामध्ये हा विचार तयार केलास आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवलीस. हे कॅल्क्युलेशन कसं शक्य केलं? मला स्वतःवर कॉन्फिडन्स होता की मी 1 बॉल 1 पण मारीन, म्हणून मी ते स्ट्राईक घेतली आणि खेळलो. क्या बात आहे. आणि क्रिकेटच्या महाभारतामध्ये अर्जुन इथे मात्र योद्धा म्हणून क्रिकेटचा विजय मिळवून दिलाय. त्या अर्जुनसाठी एकदा जोरदार टाळ्या, अभिनंदन. हॅलो, चला मॅच चालू करा, मॅच चालू करा.